आणि राहिलेला जर कुठला विकास असेल या विकासामध्ये राजू पारवेंना इथं आणावं लागलं शिवसेनेत, बरोबर ना? बघा, राजू पारवे हे पहिले तर हिंदुत्व विचाराचे होते, ते भाजपा शिवसेनेच्या विचाराचे होते। त्यांना जरी काँग्रेसमधून ते निवडून आले असतील तरी एक प्रभावी चेहरा म्हणून पहिल्या दिवशीपासून ते संपर्कात होते आणि एक हिंदुत्ववादी विचारधारेचा जो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला, शिवसेनेच्या विचारधारेला प्रेरित असा चेहरा जर आपल्याकडे येत असेल तर आम्ही नेहमी त्यांना स्वागत करत असतो आणि म्हणून एक चांगला तरुण चेहरा जो आम्हाला अपेक्षित होता असा अपेक्षित चेहरा राजू पारवेच्या माध्यमातून या ठिकाणी आहे। अहो, त्यांच्यासोबत एक ग्रामपंचायत मेंबर गेले नाही, जिल्हा परिषद मेंबर गेले नाही। तुम्ही विचार करा, इतकी जर इमेज राहिली असती तर जिल्हा परिषद मेंबर त्यांच्यासोबत गेले असते आणि इतका विकास राहिला। किती लोक गेले असे नेते? एकटे गेले फक्त, पण काँग्रेसमध्ये होते। तुम्ही निवडून आणून होतात? आम्ही निवडून आणत होतो त्यांना, आम्ही निवडून आणतो। आमचे राज्याचे केदार साहेब आणि मुळक साहेब निवडून आणत होते। आता त्यांना पाहून या किती होताना भरतात त्यांच्या एकट्यात। माझा प्रश्न, त्यांच्या ईडीमुळे गेले इच्छेने गेले नाही, त्यांच्यावर ईडीचा प्रेशर टाकण्यात आला। मी आता वंचितला वेळ देणार आहे। या मतदारसंघाच्या बाबतीत बहुजन मतदार वर्ग पण आहे आणि असा एक कयास लावला जातो राजकीय विश्लेषकांकडनं की ते मतदान वंचितकडे वळू शकतं। आतापर्यंतचे वेगवेगळे मुद्दे आपण ऐकले, त्यातल्या मुख्य करून इथल्या एमआयडीसीचा मुद्दा, रोजगाराचा मुद्दा, काय म्हणणं आहे आपलं? सहमत आहात? मी एक नाऱ्यापासून सुरुवात करणार, तख्त बदल दो, ताज बदल दो, इन बेईमानों का राज बदल दो, वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा। मित्रांनो, आणि रामटेकच्या या लोकसभेतील जनतेला माझं एक आव्हान आहे की मागच्या 10 वर्षापासून जे तुमाने साहेब आमच्या लोकसभा क्षेत्रात खासदार मधून आम्ही निवडून दिलं, परंतु त्यांना आजही रामटेक लोकसभेची अर्धी जनता ओळखत नाही। हा पहिला प्रश्न आहे। तर त्याच्यामध्ये 50% का नाही ओळखत? हा सांगतो ना, त्याचं कारण एकमेव आहे की त्यांच्या या संत्रा नगरी म्हणून याला ओळखलं जातं। अशा वेळी त्यांचा विकास झालाय का आणि त्यांच्या बाबतीत काही ठोस योजना होऊ शकल्या आहेत का? काहीच नाही। इतके सगळ्या लोकांना विचारा, बीजेपी, आरएसएस, सेना, सगळ्या काहीच झालं नाही, हे सर्व मान्य करतील। म्हणजे जे संत्रा उद्योग इथं आला होता नरखेडला, तो केव्हा त्याच्या म्हणजे अंत्यसंस्कार झालेला आहे आणि शेतकऱ्यांना चालू व्हायच्या अगोदरच बंद झालाय आणि शेतकऱ्यांना पूरक असं कोणत्याही योजना केव्हा सुरू झाला? 2000 मध्ये 2000 मध्ये। हो, त्यानंतर मुकुल वासनिक निवडून आले होते, सगळे आले, सगळे गेले। सोयाबीन, कापूस आणि संत्रा आमचा हा धान उत्पादक पट्टा आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने, अजित पवार साहेबांच्या सरकारने आताच 20,000 रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला। त्याच्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचं काम, त्याच्या मागे एक संघपणे उभं राहण्याचं काम या भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सरकारने केलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रातलं मोदी सरकार शेतकऱ्यास सन्मान निधीच्या नावानं प्रत्येक वर्षी 6,000, त्याचबरोबर मुख्यमंत्री सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरसकट वर्षाकाठी। तुम्ही शेतकरी आहात, काय लावलं शेतात? धान लावलाय, गहू लावलाय। तुम्हाला मिळाला? मी ऍक्च्युअली टॅक्स पेयर असल्यामुळे मी त्याचा फायदा घेऊ शकत नाही। तुमच्या सहकारी इतर शेतकऱ्यांना मिळाला? निश्चितपणे मिळाला। कोण मिळालेलं? कोण आहे? 20,000 रुपये मिळाले। 20,000 रुपये मिळाले। तुमच्यापैकी कोणी आहे? तुमच्यापैकी शेतकरी जो आता बोनस केला आहे ऍक्टिव्हेट, त्याच्या फक्त मेसेज आहे, बँकेमध्ये अजूनही पैसे आलेले नाही। तुम्ही शेतकरी आहे? हो। काय लावलंय? आता धान आहे, गहू आहे। बर बोला। ऐका, मी शेतकरी आहे आणि शिवसैनिक आहे। सर्वांना माझे एवढं विचारायचं आहे, जो खत लागतो आपल्या शेतीला, 10 वर्षाअगोदर डीएपीची बॅग कितीला होती ना आता बॅग कितीला समोरच्याला सांगा। नाही, फक्त जे डीएपी सल्फेटची बॅग आहे 10 वर्षा अगोदर कितीला होती? खत मागलं। तुम्ही 6 महिने अगोदर मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे रामटेक क्षेत्रामध्ये पाणी करण्यासाठी धान आणि गव्हाची नुकसान झालेली होती। अवकाळी पावसामुळे
ते पाहणी करून गेले, तरी पण आतापर्यंत 6 महिन्याची कालावधी झाली तरी त्या शेतकऱ्यांना त्याच्या मोबदला मिळालेला नाही. त्याची बरोबर पाहणी झाली. मला म्हणायचं आहे की अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं, 2 वेळा अवकाळी पाऊस आला, संत्र्याचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, कापसाचं नुकसान झालं, अजूनही साधे यांचा सर्वे सुद्धा झालेला नाही, तिथपर्यंत तलाठी गेलेला नाही. वाईट आहे, खूप वाईट आहे. सर्वप्रथम येतो दाखवतो. संत्र्यावर आपण बोलू इच्छितो. संत्र्याचा उद्योग हा नरखेड आणि काटोलमध्ये असलेला उद्योग होता. 10 ते 15 वर्षापासून 10 ते 15 वर्षापासून तिथे अनिल बाबू देशमुख आणि सुनील केदार साहेब आमदार आहेत. त्यांनी हा प्रश्न का उचलला नाही, सर्वप्रथम त्यांच्यावर विषय घ्या. सुनील केदार आणि अनिल देशमुख हे अनेक वर्षापासून महाविकास आघाडीत मंत्री आहे आणि ते संत्रा उत्पादक पट्ट्यात राहतात. मग त्यांनी साधा विधानसभेत आवाजही उठवणार नाही. हे महाराष्ट्राच्या या भागाच्या जनतेचं तुम्हाला फायदा मिळाला. फायदा मिळाला. हा एक SMS ते दाखवतात. हा एक SMS दाखवतात. बरं ठीक आहे. अपेक्षा करूयात. शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम तसेच आहेत आणि ते सुटले पाहिजे अशी अपेक्षा आहे. ते दृष्टचक्र संपलं पाहिजे. आता वेळ झाले का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर मी इथल्या पर्यटनाच्या मुद्द्याला घेऊन बोलणार. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण मूड महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात रामटेक लोकसभा मतदारसंघात आहोत. ब्रेकपूर्वी वेगवेगळे मुद्दे आले, रोजगार असेल, शेतकरी असेल, आणि आता ब्रेक नंतर मी पर्यटनाच्या मुद्द्याला हात घालणार आहे. पण एक मिनिट सगळ्यांचं ऐकून घेऊ. हा, ब्रेक नंतर आता मी वंचितला वेळ देतोय, कारण ब्रेक पूर्वी शेतकरी आणि त्याचबरोबर इतर मुद्द्यांवर त्यांना आणखीन काही त्यांची भूमिका मांडायची. हा बोला. ही सरकार शेतकऱ्याला गुमराह करत आहे. त्यांना शेतकऱ्याला 2000 रुपये म्हणजे भीक, ही स्वरूपात 2000 रुपये भीक देत आहे, परंतु शेतकरी खचलेला नसतो. तो दुसरा मुद्दा असा आहे की या देशामध्ये ज्या भारत सरकारने इथे गाव पातळीचा जो मुलगा आहे तो कमजोर परिस्थितीत होता, सामान्य कुटुंबातला होता, तो कुठेतरी पोलीस भरती, आर्मी भरती, इंडियन आर्मी मध्ये जायचं त्याचं स्वप्न होतं. परंतु या सरकारने काय केलं, अग्निवीर जशी योजना आणली. अग्निवीर हे 4 वर्षाचे असतो, बरोबर आहे.